राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, सरकारकडून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. अतिवृष्टीमुळे 68,69,756 हेक्टर पिकांचं अतोनात नुकसान, 253 तालुक्यांमध्ये सरसकट मदत करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये मदत देण्याचा सरकारचा निर्णय. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी, सरकारकडून कर्जमाफीच्या मागणीला बगल, आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय, तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी, एसआरए मध्ये क्लस्टर योजना राबवण्यासाठी देखील मंजुरी. हैदराबाद गॅझेटियर विरोधातली याचिकेच्या विरोधात हस्तक्षेप याचिका, मराठा नेते गंगाधर काळकुटे यांनी दाखल केली हस्तक्षेप याचिका. पंतप्रधान मोदी भारताचे खरे हिरो, राजकारणात हिरो म्हणून पीएम मोदींकडेच पाहतो, फिक्कीच्या कार्यक्रमातल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. पुण्यामध्ये मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता, पुण्यात मनसेला महाविकास आघाडी सोबत घ्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आळवला सूर. आणि प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद, मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातला प्रकार, भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यावर सहकार्यांनी फेकलं पुस्तक, पोलिसात तक्रार दाखल.